समाज बांधव आणि भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज खामगाव शेगाव आणि भागातील आपल्या सगळ्या समाज बांधव भगिनींनी हा अतिशय मोठा मेळावा, वधूवर परिचय मेळावा इथं आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्याला उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व समोर असलेले सुद्धा मान्यवर बंधू आणि भगिनी, आणि सगळ्यात ज्यांचं महत्त्व आहे ते उपवर वधू आणि उपवर वर व त्यांचे पालक आणि पत्रकार मित्रांनो. अतिशय आनंद होतो की आपल्या श्री संत गजानन महाराजच्या पवित्र नगरीमध्ये, देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेला आपला समाज आज या माध्यमातून वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आलेला आहे. आणि आपण बघतो की जेव्हा छोटा समाज असतो आणि तो विविध राज्यांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये, विविध क्षेत्रामध्ये विखुरलेला असतो, त्यावेळेस ओळखसुद्धा कमी असते. मुलामुलींचं शिक्षण काय झालेलं आहे, त्यांचे संबंध कसे जुळवावे, हे खूप कठीण विषय जो आहे तो सुद्धा समोर येतो. त्यामध्ये महत् प्रयत्न करावे लागतात. पण तुम्हाला आनंद आहे की आयोजकांनी इतका चांगला कार्यक्रम आजचा आयोजित केला की यामध्ये विविध राज्यातले सुद्धा आपले समाज बांधव आणि भगिनी आणि वधूवर जे आहेत उपवर ते इथं उपस्थित आहेत. आणि यामधून ऋणानुबंध वाढतो, स्नेह वाढतो, आपुलकी वाढतो समाजाप्रती, आणि विचारांची देवाणघेवाण होते की आपण त्या राज्यामध्ये असेल, त्या जिल्ह्यामध्ये असेल, या जिल्ह्यामध्ये असेल, आपला समाज काय करतो, शिक्षणामध्ये कुठपर्यंत आहे, आर्थिकदृष्ट्या कुठपर्यंत गेलेला आहे, आणि मग ज्या ज्या क्षेत्रामध्ये समाजातील प्रतिष्ठित नागरिक असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांनी ज्या प्रकारे कार्य केलेलं आहे किंवा ज्या प्रकारे पुढे जात आहे त्याची माहिती होते. आणि त्यामधून बाकीच्या समाजातल्या लोकांना सुद्धा एक प्रेरणा मिळते की आपला समाज बांधव, आपली भगिनी, आपले हे जर या पद्धतीनं तिथं राहून करत असतील तर मग आपणही कुठंतरी केलं पाहिजे, हे भावना निर्माण होते. आणि मग शिक्षणाचं महत्त्व, समाज किती शिक्षित झाला, कारण शेवटी समाज तेव्हाच पुढे जातो जेव्हा तो शिक्षणामध्ये पुढे जातो. दुसरं काही कशामुळे समाज पुढे जाणार नाही आहे. आणि मग शिक्षणाचं महत्त्व, मग आपल्या समाजामध्ये मुलं मुली आहेत ते कुठपर्यंत शिकलेले आहेत. आणि सगळ्यात अडचण काय होते की समाज छोटा असल्यामुळे एकमेकांना साजेसा वर आणि वधू मिळण्यामध्ये खूप कठीणाई होते. कारण मुली शिकतात, मुलंही शिकतात, माहिती नसते. आणि त्यामुळे मुलगी समजा MBA झाली, MD झाली, BA झाली, तर मग तिच्यासाठी सुटेबल वर कोणता असेल माहिती नसते की समाजामध्ये कुठं मुलं शिकलेले आहेत. आणि त्यामुळे या माध्यमातून एक दुसऱ्याची ओळख झाल्यानंतर योग्य प्रकारचं सिलेक्शन जे आहे ते वधू आणि वरामध्ये आपल्यास करण्यास या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला एक सोयीस्कर आपल्याला वेळ मिळतो. आणि म्हणून या मेळाव्यांचं खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात माझं मी पाहतो आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपले सगळे बांधव आलेले आहेत, भगिनी आलेल्या आहेत. निश्चितपणे 2 दिवस हा कार्यक्रम आहे. कालचाही दिवस होता, आजही आहे. आणि या 2 दिवसामध्ये विविध भागातून आलेले सगळे समाज बांधव भगिनी यांची एक दुसरी ओळखसुद्धा झाली असेल, थोडाफार परिचय होतो, वर वधू परीक्षणामध्ये सुद्धा परिचय होतो. आणि त्या माध्यमातून योग्य पद्धतीनं आपल्याला मुलीसाठी किंवा मुलासाठी वधू किंवा वर जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करता येतं. पण माझं एकच म्हणणं राहील की बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये, सगळ्याच समाजामध्ये, काही फक्त याच समाजात नाही, प्रत्येक समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास येतात की वधू आणि वरांचं सिलेक्शन करताना मुलीं आणि मुलापेक्षा पालकांच्या जास्त आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि मला वाटतं की मोठ्या मोठ्या समाजामध्ये भीषण अवस्था आहे की अपेक्षा आई वडिलांच्या एवढ्या वाढलेल्या आहेत मुलीच्या की मोठ्या समाजातील लग्न जुळणे फार कठीण काम झालेलं आहे. आणि छोट्या समाजात त्याहीपेक्षा कठीण होतं. कारण अपेक्षा जेवढ्या जास्त ठेवल्या तेवढं सिलेक्शन चुकीचं होतं. हा माझा अनुभव आहे. कारण माझं लग्न होऊन मलाही 26 वर्ष झाली.
26-27 वर्ष झाले. त्यामुळे आणि राजकीय जीवनामध्ये असल्यामुळे रोज भानगडी, रोज ह्या गोष्टी, रोज दिवसच्या गोष्टी, रोज मुलामुलीचं पटत नाही, लग्न झालं 8 दिवसात जातात वगैरे वगैरे सगळे प्रकरणं आमच्या घरी असतात. त्यामुळे रोजच्या अनुभवातून शिकल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मुलामुलींनी सुद्धा अपेक्षा कमी ठेवाव्यात आणि पालकांनी तर फारच अपेक्षा कमी ठेवाव्या. त्या जर अपेक्षा कमी ठेवल्या ना तर योग्य पद्धतीनं आपल्या मुलामुलीचा संसार पुढे जाऊ शकेल. एखादा आपण पालक ठेवतो, 2 एकर शेत असते पालकाकडे. मी एखादं उदाहरण देतो, कारण जास्त बोलणार नाही, कारण शेवटी आपला महत्त्व जे आहे ते वर आणि वधूंचा परिचय हा सगळ्यात महत्त्वाचा आपला इथला आहे. त्यामुळे जास्त भाषण करणार नाही. पण तू एखाद्या वेळेस आपण पाहतो आम्ही समाजामध्ये की 2 एकर शेती आहे मुलीच्या वडिलाकडे. मुलगी थोडी शिकलेली आहे, ठीक आहे, BCom असेल, BSc असेल वगैरे वगैरे. अपेक्षा काय असते? नोकरीवालाच पाहिजे, पहिली अपेक्षा ती असते. मग नोकरीवाला भेटला तर त्याच्याकडे जमीन किती आहे? काय घेणं देणं जमिनीचं? नोकरी आहे तर कशासाठी नोकरी आहे? तर मग जमीन कशाला पाहता त्याची? मग जमीन पाहिजे तर नोकरी पाहू नका. पण जमिनी पाहिजे, नोकरी पाहिजे, गाडी पाहिजे, घोडाही पाहिजे आणि सगळंच पाहिजे त्याच्याकडे. आता त्या मुलांना काय का तर वरतून आणून ठकावते, होऊ शकत नाही. आणि प्रत्येक जण गरिबीतून पुढे जात असतो. आम्ही काही सोन्याचे चमचे घेऊन जन्म घेतलेला नव्हता. वडिलांना शिक्षणा माध्यमातून शिकवलं, पुढे नेलं, गरिबीतच होतो आम्ही. तर आम्हालाही काही असं मुलीपर्यंत त्यावेळेचा काळ वेगळा होता. संबंध जुळवताना घरातले वरिष्ठ, समाजातले वरिष्ठ बसून निर्णय करायचे. कुटुंबाचा कुटुंबाशी संबंध जोडला जातात. आता मुलीचा संबंध जोडला जातो. मुलगी कशी आहे आणि मुलगा कसा आहे, बस दोघांवरच संबंध चालतो. ते म्हणते हा दिसायला चांगला नाही, हे म्हणते तो दिसायला चांगला नाही. आता दिसण्यावर जर संबंध जोडायला लागले तर जे माझ्यासारखे असले त्यांचे संबंध कसे जुळतील? थोडा दिसायला मी सांगणार भांड वगैरे असं नाही चालत. काही बाहेर रूपावर थोडी संबंध जोडल्या जातात. आंतरिक ती कशी आहे, तो मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, त्यांचे स्वभाव कसे आहे, ते काय पद्धतीने विचार करतात आणि त्याही उपर ते कुटुंब किती सुसंस्कारित आहे. सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबाची पार्श्वभूमी. कुटुंब जर चांगला आहे तर बिनधास मुलगी द्यायला पाहिजे, बिनधास मुलगा द्यायला पाहिजे. नाही तर एखाद्याकडे खूप पैसा असतो, खूप बिलकुल जबरदस्त पैसा असतो, पण जर ते संस्कारच त्या घरामध्ये नसतील तर तिथं मुलगी नांदून द्यायची कशासाठी? त्या मुलीच्या हालच होणार. खूप उदाहरणं आम्ही रोजचे पाहतो म्हणून हा अनुभव सांगतो. आणि माझं ते एक आहे की मुलगा आणि मुलगी या दोघांनी जर विचार केला तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही. थोडं 19-20 असलं तरी चालतं. हा थोडा कमी शिकलेला आहे, ती थोडी जास्त असेल, काय बिघडते? दोघांमधलं फक्त तुम्ही इनर स्पिरिट बघा. मुलामध्ये बघा की तो पुढे जाण्याची त्याची इच्छा आहे की नाही, दिशा आहे की नाही, हिंमत आहे की नाही, क्षमता आहे की नाही. ही जर त्या मुलामध्ये असेल तर बिनधास्त मुलीला दिलं पाहिजे. कारण वरतून तो कोणी आणणार नाही. आता आमचं तर टिनाचं घर होतं, मुलगी भेटली मला, त्यांनाही माहीत नव्हतं, पण एक माहीत होतं की बाबा इथं आहे काहीतरी धडपड्या आहे. धडपड्या मुलाला मुली दिलीच पाहिजे, काही करण्याची ज्याची इच्छा आहे. आणि मुलींनी सुद्धा वर शोधत असताना खूप अपेक्षा ठेवून, आजकाल तर सगळ्यात पहिली अपेक्षा शिक्षणापेक्षा काय जास्त अपेक्षा माहिती आहे का? मुलगा दिसायला कसा आहे. मग येते दुसरं त्याचं शिक्षण काय, नोकरी आहे की नाही. और पण त्याला बाकीचे शौक असले, तू करणार काय तिथं जाऊन? दिसायला खूप चांगला आहे, पैसा चांगला नोकरीवर आहे, कमावतोय, पण अमाप शौक आहे. 1-2 वर्षात तर तूही रिटायर्ड होशील किंवा दिवस घेऊन घरी येशील. त्यामुळे हा समाजामधल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या वरिष्ठ लोकांनी जे आज तुम्ही बसलेले आहात, हे समजून घेऊन आपल्या मुला-मुलींना पहिलेपासून, नाही आपण वेळेवर सांगितलं ते मुलगी म्हणते मला काय विचारलं का. आणि एक आहे की जेव्हा तुम्ही मुलीसोबत असाल किंवा मुलासोबत असाल, पालकांनी मैत्रीचे संबंध ठेवलेच पाहिजे. त्या मुला-मुलीमध्ये आणि पालकांमध्ये जर अंतर पडलं तर पळून जाण्याचं प्रमाण जास्त वाढतं. हे सगळ्या समाजात, मी आपल्या समाजात नाही म्हणत आहे, हे सगळ्या समाजातली परिस्थिती मी पाहतो आहे. कारण मुलीमध्ये आणि आईमध्ये संबंधच नाही त्या प्रकारचे. मुलगी काय बोलते, तिचे विचार काय म्हणते, तर आई रागावते कशा प्रकारे, तिच्या विचाराला महत्त्व देणार नाही. शेवटी वयामध्ये मुलगी आल्यानंतर तिचे काही विचार असतात, तिचेही काही भावना असतात, मुलाचे पण असतात. त्या समजून कोण घेणार? त्या पालकांनीच समजून घ्यायला पाहिजे. आजच्या नवीन पिढीसोबत
आपण सुद्धा समरस झालं पाहिजे. नवीन पिढीमधले मुलं मुली आहेत, त्याचे वेगवेगळे आज टेक्नोसेवी पिढी आहे, देशाचं नाही इंटरनॅशनल स्तरावर विचार करणारे मुलं मुली आहेत. तो खेड्यात राहणारा असो की शहरात राहणारा, तर त्या मुलांची मानसिकता काय, तो कसा विचार करतो, हे सुद्धा पालकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासोबत मैत्रीचे संबंध ठेवले पाहिजे, तिच्यासोबत मैत्रिणीचे संबंध ठेवले पाहिजे, म्हणजेच मुलगा आणि मुलगी आउटलाईनला जाणार नाही. कारण बऱ्याचशा समाज विकृती सुद्धा आहे. एखादी सुंदर मुलगी असली तर 10 जण मागे पडतात. बिचारीची सांगण्याची इच्छा असते घरी, पण आई रागावील काय, बाबा काय म्हणतील या विचारामध्ये घरी सांगतच नाही. आणि मग विचित्र परिस्थिती भविष्यात कधीतरी एखाद्या मुलीवर निर्माण होते. पण त्याच मुलीला जर विश्वास असला की मी घरात गेल्यानंतर माझ्या वडिलांना सांगितलं की हे मुलं मला छेडतायत, त्रास देत आहेत, ही जर हिंमत ती केव्हा निर्माण होईल मुलीमध्ये, जेव्हा घरातलं वातावरण आई वडिलांचं तिच्यासोबत मित्रमैत्रिणीसारखं असेल, तेव्हा ते बिनधास्त सांगेल की पप्पा असं होते, मम्मी माझ्यासोबत असं झालं, ते घेतील ना ॲक्शन काय घ्यायची. म्हणून एक संबंध आपल्या घरातले रिलेशनशिप बाउंडिंग जी आहे ती कशी आहे त्यावरही त्या वधू आणि वराचं जे आता लग्नाचे इच्छुक आहेत त्यांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून असते. मुलामुलींनी शेवटी एकच विचार करायचा की वडील आणि आई हेच देव आहेत, दुसरा देव नाही. वडील आणि आई हेच देव आहे, म्हणजे दुसरे देव नाहीत असं माझं म्हणणं, दुसरे देवच नाही. पण पहिले देव कोण आहेत आपल्यासाठी, तर आई आणि वडील. ज्यांनी हे बघा, देव कोणी बघितला, पण देव आहे. हे सृष्टी ज्यांनी निर्माण केले, निर्माता आहेत, विविध प्रकारचे ज्यांनी हे केले, ते सगळे देव आपल्यासाठी परमपूज्यनीय आहेत. परंतु ज्यांनी हे सृष्टी दाखवली कोणी सृष्टी आपल्याला, आई वडिलांनी. आई वडिलांनी सृष्टी दाखवली नसती, आपल्याला जन्माला घातलं नसतं, तर आपल्याला देव काय समजले असते. म्हणून पहिलं आपल्यासाठी प्राधान्य क्रमानं असते आई आणि वडील. त्यामुळे मुलांमुलींना माझी अजून नम्र हात जोडून विनंती आहे की मुलींनी आई वडिलांचा अतिशय आदर केला पाहिजे. आई वडिलांनी सुद्धा जेव्हा मुलगा मुलगी आपले आदर करतो तेव्हा त्याच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे. दोन्ही करून जर आपण व्यवस्थित कन्व्हर्सेशन किंवा संवाद ठेवला तर मुलगी आणि मुलगा हाताच्या बाहेर जात नाही. आणि म्हणून या पद्धतीने या समाजाच्या मेळाव्यातून माझी बोलण्याची बऱ्याच ठिकाणी बोलतो, कधी कधी इच्छा होते, कधी कधी मनातलं बोलावंसं वाटतं. आणि मनातलं बोलताना मी कधी समोरच्याची बिनधास्त ठेवत नाही, बरदास्त ठेवत नाही, जे मनात असेल ते बोलायचं. आणि आजच्या परिस्थिती जेव्हा पाहतो मी आजूबाजूला, त्याच्यातून जे निरीक्षण येतं, संवाद होतो, रोजच्या किटकिटी आम्ही पाहतो मुलामुलींच्या. म्हणजे लग्न झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी मुलगी चालली येते किंवा मुलगा हे करून टाकतो. मग तुम्ही संबंध जोडला कसा, मग आई वडिलांनी बघितलं काय, तर संबंध जोडले कशासाठी मग तुम्ही. मग ते मुलगी म्हणते की माझी इच्छाच नव्हती, बाबांनी त्यांनी त्यांचं माझी इच्छा मला आवडलाच नव्हता. कमीत कमी त्यांचे मतं तर घ्या, मुला आणि मुलींचे मतं घ्या. शेवटी 2 कुटुंबाचा संबंध ऋणानुबंध जोडायचा असला तरीही मुला आणि मुलींचे मतं घेतले पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. आणि अपेक्षांचं ओझं जेवढं कमी ठेवाल तेवढं आयुष्य मुला आणि मुलींचं आणि कुटुंबाचं चांगल्या प्रकारे व्यतीत होईल, एवढीच सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. आपल्या सगळ्यांचं दर्शन घेऊन, सगळ्या वरिष्ठ लोकांचा, माता भगिनीचं दर्शन घेऊन अतिशय आनंद झाला. आपले आशीर्वाद आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांवर आहेत, त्यामुळेच आम्ही इथं बोलण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. सगळ्या युवा मित्र मुला मुलींना मनापासून आशीर्वाद देतो की त्या जीवनामध्ये उज्ज्वल भविष्य त्यांचं जावो आणि सगळ्यात प्रथम देशाचा विचार करणारी पिढी घडो. त्यामध्ये तुम्हीही त्याच देशाचे विचार करणारा, प्रथम देश मानणारा युवा आणि युवती हाच 2047चा विकसित भारत बनू शकते. तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. पूर्ण क्षमता वापरा आणि देशाला, देशाबरोबर समाजाला, समाजाबरोबर घराला पुढे घेऊन जा, एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.